महासागरमध्ये आज आपण कथा ऐकणार आहोत ब्रिगेडियर भवानी सिंग यांची. भवानी सिंग म्हणजेच भारतातील सर्वात श्रीमंत राजघराणं जयपूर राजघराणं याचे हे युवराज. त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्यांनी भारतीय सेना जॉईन केली. अर्थातच त्यांनी विविध क्षमतेमध्ये काम केलं. खास त्यांचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे 1971च्या युद्धातील त्यांच्या सहभागाचा आणि सिलोनमध्ये जी पीस कीपिंग फोर्स गेली होती त्यावेळेचा. त्यासाठी त्यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आलं. अर्थातच त्यांची आई गायत्री देवी ही त्या काळातील सर्वात श्रीमंत आणि सौंदर्यवती स्त्री मानली जाते. अशा या भवानी सिंगांनी निवृत्तीनंतर हॉटेल व्यवसाय एका नव्या उंचीवर नेला. त्यांचीच कथा आज आपण ऐकणार आहोत. शौर्यकथा भाग 4 विवेकानंद केंद्राने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात या भवानी सिंगांप्रमाणे असंख्य कथा तुम्हाला ऐकायला मिळतील, अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या. या पुस्तकातून तर वाचा आणि काही दिवसांनी स्टोरी टेलवरही ऐका. भवानी सिंग यांची कथा बहुआयामी व्यक्तिमत्व. आजकाल असं म्हटलं जातं की शेतकरी शेतात राबतो आणि त्याचा मुलगा सीमेवर खपतो, कारण नवश्रीमंत उद्योगपती राजकारणी यांची मुलं वडिलांनी निर्माण केलेलं साम्राज्य राखण्यात आणि वाढवण्यात स्वतःला धन्य मानतात. भारत सरकार म्हणजेच करदात्यांनी म्हणजेच आपण कमवलेल्या पैशावर असंख्य मुलं शिकतात आणि शिक्षण पूर्ण होताच परदेशात निघून जातात. मात्र अमेरिका काय, इस्रायल काय, इथल्या पंतप्रधानांनी आधी सेनेत सेवा केलेली असते. इंग्लंडचे राजे तेही याला अपवाद नाहीत. अपवाद फक्त भारताची ग्रेट लोकशाही. सर मानसिंग आणि राणी मरुथरा कुंवर यांचे हे पुत्र. जयपूर घराण्यात गेल्या कित्येक पिढ्यात राजघराण्यात स्वतःचा वारसा नव्हता. सारे राजे दत्तक पुत्र, याला अपवाद भवानी सिंग. म्हणूनच त्यांचा जन्म म्हणजे जन्मोत्सव हा मोठ्या धामधुमीत साजरा केला गेला. राजघराण्याच्या परंपरेप्रमाणे त्यांना राजपुत्राप्रमाणे तर शिक्षण दिलं, पण बदलत्या काळाप्रमाणे त्यांना आधुनिक शिक्षण दिलं गेलं. त्यांचे वडीलही भारतीय सेनेत होते. लेफ्टनंट पदावरून ते निवृत्त झाले. भवानी सिंग सुरुवातीला शेरबाग श्रीनगर या शाळेत शिकले आणि मग डेहराडूनच्या डून स्कूलमध्ये, मग युनायटेड किंगडमच्या हॉवर्ड स्कूलमध्येही त्यांनी शिक्षण घेतले आणि 1951मध्ये त्यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळालं. 3 कॅव्हलरीचे ते सेकंड लेफ्टनंट झाले. त्यांची नियुक्ती झाली प्रेसिडेंट ऑफ इंडिया याचे बॉडीगार्ड म्हणून. 1957मध्ये त्यांना रेग्युलर म्हणजेच परमनंट कमिशन मिळालं. आता त्यांची पलटण झाली 50 पॅराशूट ब्रिगेड आणि ते आता कॅप्टन झाले होते. परत 1963पर्यंत 64 ते 67 या काळात IMAच्या IMP मध्ये ते ॲडज्युटंट म्हणून काम करत होते. याच काळात त्यांना मेजर म्हणून बढती मिळाली. आता ते 10 पॅराशूटचे सेकंड इन कमांड झाले होते. पॅरा स्पेशल फोर्स याचं परमनंट एखादं ठिकाण नसतं, तर जिथे गरज पडेल तिथे यांना एअर ड्रॉप केलं जातं. मग ते एखादं एअर ऑपरेशन असो, भूकंप किंवा पूर यासारखी नैसर्गिक आपत्ती असो. 1971च्या युद्धाचे ढग आता जमा होऊ लागले होते. पूर्व पाकिस्तानात आणि पश्चिम पाकिस्तानच्या विरोधात चळवळी सुरू झाल्या होत्या. मुक्तिवाहिनीच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी यांच्यावर सोपवली गेली. 1970मध्ये ते ॲक्टिंग कर्नल झाले. 10 पॅराची कमांड सांभाळल्यावर त्यांनी अनेक प्रशिक्षणात नव्या कल्पना आणि पद्धती वापरायला सुरुवात केली. डेझर्ट ऑपरेशनसाठी त्यांनी सरसेनापती सॅम माणकेशा यांच्याशी चर्चा केली. पॅरा कमांडोंना वेगळं प्रशिक्षण देऊ जात होतं. त्याचा लाभ 1971च्या युद्धात झाला. हे प्रशिक्षण 5 ते 6 महिने रात्रीच्या वेळी सुरू होतं.
हेलिकॉप्टरच्या साहाय्याने वाळवंटी प्रदेशात पॅरांना उतरवलं जाईल. तेथील आसपासच्या भागावर ते हल्ला करीत. त्यामुळे जमिनीवरून चालत जाण्याचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचलं. सरप्राईज हे युद्धातील गमक तंत्र. या तंत्राचा यशस्वीपणे वापर करता आला. 1971च्या युद्धादरम्यान 11 डिव्हिजनबरोबर त्यांना काम करायचं होतं. 11 इन्फंट्रीला मानाबाओ प्रकाश अली अस्कीरवरून चढाई करायची होती आणि त्यांचं अंतिम लक्ष होतं पाकच्या छछोरा हा जिल्ह्यातलं गाव. हे ठिकाण भारतीय सीमेपासून 80 किलोमीटर अंतरावर होतं. वाटेवर वीरवाट, नगर, पारकर, युलीड अशी असंख्य ठाणी होती. 11 इन्फंट्रीनं सरळ रस्त्याने जाण्यापूर्वी 10 पॅराचे कमांडो विविध ठिकाणी उतरवले. इतक्या खोलवर असे अचानक भारतीय सैनिक दिसताच पाकच्या सैनिकांची पाचावर धारण बसली. त्या धक्क्यातून सावरतात तोच आणि शस्त्र हाती धरतात तो भारतीय फौजा त्यांच्यावर हल्ला चढवीत. पाक सैनिक काही तर घाबरून पळत सुटत. ते जेव्हा उतरत तेव्हा 11 इन्फंट्रीच्या 2 जोंगा, ज्याच्यावर लाईट मशीन गन आणि अर्थातच सायलेन्सर बसवलेला असे, ती पोचलेली असे. बरोबर असे थोडी कुमक आणि खूपसा शस्त्रसाठा. यावेळी भवानी सिंग केवळ वरून ऑर्डर देऊन थांबत नव्हते, तर सतत आघाडीवर राहून सैन्यांना आणि सैनिकांना प्रोत्साहन देत होते. त्यांचे मनोबल वाढवत होते. केवळ 5 दिवसात त्यांचे युनिट आणि 11 इन्फंट्रीने 4000 किलोमीटरपेक्षा मोठा परिसर ताब्यात घेतला. 38 पाक सैनिक मारले गेले. खूप मोठा शस्त्रसाठा ताब्यात आला. शिवाय 22 पाक सैनिकांना युद्धकैदी बनवले गेले. बिरवाट, इस्लामकोट, नगर, पारकर, लुनिस या साऊथ ईस्ट नैऋत्य राजस्थानातील बाडमेर क्षेत्रातला सारा भाग त्यांनी ताब्यात घेतला होता आणि ते छछोरपर्यंत सहज पोचले होते. अर्थातच यापुढे जाण्याचे मात्र त्यांना आदेश नव्हते. म्हणून प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त लावून त्यांची टीम परत फिरली. या युद्धातील 16 डिसेंबर हा विजय दिवस अभूतपूर्व होता. यांचं युनिट एक वेल डेकोरेटेड युनिट ठरलं होतं. यांना स्वतःला महावीर चक्र दिलं गेलं. 2 वीरचक्र, 3 सेना मेडल्स आणि 1 मेन्शन इन डिस्पॅचेस. यांच्या युनिटला बॅटल ऑनर मिळाला. बॅटल ऑनर ऑफ छछोरा अँड थिएटर अँड ऑनर ऑफ सिंध. यानंतर येणाऱ्या 15 ऑगस्ट 1971ला दिल्लीत राष्ट्रपती गिरींनी सर्वांना मेडल्स आणि ऑनर प्रदान केले. दिल्लीवरून जेव्हा ते आपल्या घरी म्हणजे जयपूरला परतले तेव्हा त्यांचे जंगी स्वागत केले गेले. राजस्थान पालिकेने त्यांच्या येण्याचे तपशील अगोदर जाहीर केले होते. म्हणूनच जयपूरला उतरल्यावर एका ओपन जीपमध्ये ते उभे होते. रस्त्याच्या दुतर्फा फुलं घेऊन नागरिक आपल्या महाराजांचं स्वागत करायला त्यांच्या नावाचा गजर करत उभे होते. त्यांच्यावर फुलं उधळली जात होती. त्यांचा महावीर चक्र स्वीकारतांचा एक मोठा फोटा सिटी पॅलेसमध्ये लावून ठेवला होता. हे सगळं घडत होतं या अगोदरच ते महाराज झाले होते. त्यांच्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर म्हणजेच 1970मध्ये त्यांना राजगादीवर बसवण्यात आलं. 1972मध्ये यांनी सेनेतून निवृत्त घेतली, कारण वडिलांच्या मृत्यूनंतर घराण्याच्या मालमत्तेची व्यवस्था त्यांना आता बघायची होती. मग 1958मध्ये त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या हॉटेल इंडस्ट्रीला त्यांनी एका नव्या उंचीवर नेलं. रामबाग पॅलेस, राजमहाल पॅलेस अशा अनेक वास्तूंना त्यांनी आरामदायी हॉटेल्स बनवलं. या उद्योगात त्यांनी प्रचंड धन कमावलं. मात्र राष्ट्राची हाक ऐकताच ते परत लष्कराच्या मदतीला धावले. तुम्हाला कदाचित ऑपरेशन पवन आठवत असेल. लंकेमध्ये पीस कीपिंग फोर्स म्हणून भारतीय सेना गेली होती. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजेच LTEE यांनी जाफनावर ताबा मिळवला होता. यांना
म्हणजेच भारतीय फौजेला जाफना परत घेण्यात श्रीलंकेला मदत करायची होती. वेगवेगळ्या स्वतंत्र राज्याची मागणी हे टायगर्स करत होते. खूपच हिंसाचार सुरू होता. तेव्हा श्रीलंकेत शांतता प्रस्थापनेसाठी भारतीय सेना पाठवायचं ठरलं. या सेनेत त्यांची 10 पॅरा ही युनिटसुद्धा होती. तेथील जाफना विद्यापीठात LTTEचे काही उग्रवादी लपल्याची बातमी कळली होती. त्यावेळी 10 पॅरा आणि 13 शीख लाईट इन्फंट्रीला त्यांना हुसकावून लावण्याचं काम दिलं गेलं. मात्र कसं कोण जाणे, आतंकवाद्यांनी किंवा उग्रवाद्यांनी यांचा रेडिओ संदेश पकडला आणि 10 पॅरा विद्यापीठच्या फुटबॉल ग्राउंडवर उतरली आणि त्यांच्यावर अचानक वेगाने जोरदार मशीनगनचा मारा सुरू झाला. अर्थातच 10 पॅराचं ह्याच्यात खूप नुकसान झालं आणि त्यांची एक जीप उग्रवाद्यांनी सरळ पळवून नेली आणि त्यातल्या 5 जणांना प्रथम बंदी बनवलं आणि मग मारून टाकलं गेलं. या सर्वांनी 10 पॅराचं मनोबल थोडं खचलं. मग मात्र भवानी सिंग यांना विनंती केली गेली. ते सिलोनला पोचले. तिथे ते काही दिवस राहिले, मुक्काम केला आणि आपल्या सैन्यामध्ये मिसळले. 10 पॅराचं मनोबल उंचावायला त्यांनी मदत केली. अधिकारी, सैनिक सगळ्यांशी ते आपुलकीने बोलले. या सगळ्या कार्याची दखल घेत त्यांना ब्रिगेडियर या पदावर ऑनररी ब्रिगेडियर नियुक्त केलं गेलं. आपले काम करताना सेनेशी असलेलं आपलं जुनं नातं त्यांनी पुन्हा एकदा घट्ट केलं. 1994 ते 97 या काळात त्यांची ब्रुनेई येथे निवासी हाय कमिशनर म्हणून नेमणूक झाली. आणीबाणीच्या काळात ते आणि त्यांची सावत्राई गायत्री देवी यांना इंदिरा गांधींनी अटक केली, तुरुंगात टाकलं. यावेळी जयपूरच्या जनतेने उत्स्फूर्त निदर्शने केलीच केली, पण आर्मीनं सुद्धा निषेधाचं पत्र पाठवलं. लॉर्ड माउंटबॅटन हे फोनवरून स्वतः इंदिरा गांधींशी बोलले आणि मग महाराजांची सुटका झाली. 1980 त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये प्रवेश करत लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. मात्र त्यावेळेला जनता पार्टीच्या गिरधारी लाल भार्गव यांनी त्यांचा दणदणीत पराभव केला. यानंतर मात्र ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. त्यांनी स्वतःला त्यांना एकच मुलगी म्हणून त्यांच्या नातवाला त्यांनी दत्तक घेतलं आणि गादीवर बसवलं आणि वारस केलं. 17/4/91 रोजी त्यांचा दुःखद अंत झाला. मल्टी ऑर्गन फेल्युअर हे कारण दिलं गेलं. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला गेला. एक धडपड आता पूर्णपणे थांबली होती. मात्र आपल्या राजघराण्याची परंपरा सांभाळणारे स्वातंत्र्यानंतरचे ते एकमेव राजे ठरले. क्षत्रिय धर्म त्यांनी निभावला आणि भारतीय सेनेत काम केलं. असे हे ब्रिगेडियर भवानी सिंग या भारतातील सर्वात श्रीमंत संस्थान जयपूर याचे हे प्रथम युवराज आणि मग महाराजा. अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या भागात घडलेल्या असंख्य कथा ऐकण्यासाठी हे पुस्तक तुम्ही जरूर विकत घ्या, वाचा, इतरांना द्या आणि काही दिवसांनी स्टोरी टेलवर सुद्धा ऐका. नमस्कार आणि धन्यवाद. आजकाल नव्या पिढीमध्ये सेनेत जायची हुकूर थोडी कमी झाली आहे आणि म्हणून तरुण पिढीला हा व्हिडिओ जरूर फॉरवर्ड करा. अनेक कॉलेजच्या किंवा शाळांच्या ज्युनियर कॉलेजच्या ग्रुप्सवर हा जाऊन देत. भवानी सिंग हे नव्या पिढीचे आदर्श झाले पाहिजेत. अशा अनेक भवानी सिंगांची आज भारताला गरज आहे. तेव्हा नमस्कार आणि धन्यवाद.